नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मी प्रल्हाद पाटील. नेहमीप्रमाणे आपल्या मंगल अकॅडमी तर्फे आपलं आता चौथा उदाहरण संग्रह घेऊन आलेलो आहे. आपण तिसरा उदाहरण संग्रह नुकताच सोडवलेला आहे. तिसरा उदाहरण संग्रह आणि चौथा उदाहरण संग्रह हा सारखाच आहे, फक्त एका संख्येने वाढ करून आपल्याला हा पुढचा उदाहरण संग्रह दिलाय. पण याच्यामध्ये जे गणित दिले, मी तुम्हाला तिसऱ्यामध्ये जे गणित दिले होते ते डायरेक्टली लिहून दिले होते, पण आज मी तुम्हाला ते वाचायचे कसे ते तर सांगणार आहेच, पण लिहूनही दाखवणार आहे. का तर यात खूप इंटरेस्टिंग असे त्यांनी उदाहरण घेतलेले आहे. पूर्वी त्यांनी असे इंटरेस्टिंग उदाहरणं घेतलेले नव्हते, म्हणून आपण ते सहज सहज लिहून दाखवले होते आणि तुम्हाला मी संख्या कशा वाचायच्या ते सांगितलंच होतं. आज आपल्याला एक आणि एक संख्या कशी वाचायची याचा बारकाईनं अभ्यास करायचा आहे, कारण आज ज्या प्रकारच्या आपल्याला संख्या दिलेल्या आहेत त्या संख्या खूप म्हणजे खूप अशा निवडक संख्या दिलेल्या आहेत की ज्या आपलं संख्या ज्ञान मजबूत करतात. आणि चला मग आता वेळ न घालवता आपण आता सुरू करूया. ठीक आहे? तुम्हाला इंटरेस्ट येतोय मुलांना? मला खूप असा एनर्जी आणि उत्साह आहे की तुम्ही इतक्या तन्मयतेने आपलं लेक्चर ऐकतात. चला तर आता आपण 12 उदाहरण कसे वाचायचे ते बघू आणि मग कसे लिहायचे ते पण बघू. चला सुरू करूया. बघा, आपल्याला पहिला प्रश्न उदाहरण संग्रह 4. उदाहरण संग्रह 4 मध्ये पहिला प्रश्न काय सांगतो? खालील संख्या वाचा आणि अक्षरात लिहा. आलं लक्षात तुमच्या? आपण जसं तिसऱ्या उदाहरण संग्रहात केलं अगदी तसंच आपल्याला या उदाहरण संग्रहात सुद्धा करायचं आहे. इथं काय सांगितलंय? पहिली संख्या बघा, तुम्हाला दिसत असेल, आता मी दिसणार नाही पण संख्या दिसत. बघा इथं किती आहे? आता इकडून वाचतो का आपण? डायरेक्ट नाही, आपण इकडून वाचतो. बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख. एक काय झाली? वाढली. याला लाख म्हणा किंवा लक्ष म्हणा, काहीही म्हटलं तरी चालेल. मग इथं काय केलंय त्यांनी? आपल्याला 3 संख्या दिल्या. मग आता हे बघा, एकक, दशक, शतक आणि बघा 3 नंतर कॉमा, पुन्हा 2 संख्येनंतर कॉमा. बरोबर बघा तुम्ही, बघा 3 संख्येनंतर कॉमा, 2 संख्या. पुस्तकात त्यांनी अगदी बरोबर करून दिलंय. जो आपण नियम शिकलो होतो की इकडून म्हणजे उजव्या हाताकडून 3 नंबरला कॉमा द्यायचा, मग 2 नंबरला कॉमा द्यायचा, मग 2 नंबरला, मग 2 नंबरला असं वाढवत जायचं. ठीक आहे? फक्त सुरुवातीला 3 नंबरला, मग 2 नंबरला आपण कॉमा देत असतो. हे आपण शिकलो. आता ही संख्या वाचायची कशी? बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख. आणि मी तुम्हाला हे सांगितलं होतं की दुसरा जो बॉक्स असतो तो हजाराचा, तिसरा जो असतो तो लाखाचा. मग हे किती लाख आहे? इथं किती संख्या दिसते तुम्हाला या बॉक्समध्ये? 25. मग हे 25 लाख म्हणायचं डायरेक्ट, कारण पहिला बॉक्स हजाराचा, दुसरा बॉक्स लाखाचा आणि लाखाच्या नंतर तिसरा बॉक्स जो येतो तो कोणता असतो? कोटीचा. बरोबर? तर बघा आता हे किती झाले? 25. किती? मग कसं लिहायचं? आपलं उत्तर नेहमीप्रमाणे 25. पण काय रे? बघा इथं हजार, इथं लाख, तर मग इथं लिहायचं लाख. लाख लिहा किंवा लक्ष लिहा, काही लिहिलं तरी चालतं. मी लक्ष लिहितो. ठीक आहे? बघा, लक्ष 25 लक्ष. पुढचा बॉक्स कोणता असतो? हजाराचा. आला लक्षात? आपण इकडून येताना हजार आणि मग लक्ष, तर बघा कशाचा आहे? हजाराचा. मग किती हजार ते? 79. किती? 79. हे बघा 79 असतो ते. बघा 79 आईवर टिंब द्यायचा. ठीक आहे? 25 लाख म्हणजे 25 लक्ष. 79. पण काय 79? अरे हजार. दुसरा कशाचं होतं? हजार. ठीक आहे? पुढचं 899. ठीक आहे? इथून हे शे असतं, आपल्याला माहिती हे शे, याला शे म्हणतो. मग किती शे? 8. एक 8 आहे म्हणून 800. मग लिहा 800. ओके? ठठाशाचा असतो 899. हे बघा 99. आली? समजली पहिली संख्या? सर यात नवीन काय? जे तुम्ही तिसऱ्या उदाहरण संग्रहामध्ये शिकवलं तेच इथं आहे. मग यात नवीन काय? तुम्ही जर म्हणलं खूप इंटरेस्टिंग उदाहरण आहे, इथं तर तेच चालू आहे. जे की तिसऱ्या उदाहरण संग्रहात चालू होतं तेच इथं चालू आहे. पण इथं इंटरेस्टिंग असं आहे मित्रांनो, आता आपण जसं जसं पुढे उदाहरण संग्रह सोडू तसं तुम्हाला संख्या वाचनचं जे इंटरेस्ट आहे, जे ज्ञान आहे ते तुमचं वाढत जाणार आहे. बघा कसं. तर आता इथं जी संख्या दिली आहे बघा, हे किती दिले? डायरेक्ट आपण इथून जातो आणि आपल्याला माहिती आहे दुसरा बॉक्स हजाराचा, तिसरा बॉक्स लाखाचा. तिसऱ्या बॉक्सला लाख दिलाय, पण किती? 30. मग कसं लिहायचं? डायरेक्ट 30. बघा इथं लिहिलं तुम्ही किती? 30. काय? लक्ष किंवा लाख. आता तुम्ही म्हणाल सर इथं लक्ष लिहितात तिथं लाख लिहितात, काय भानगड?
दोन्ही चालतं, म्हणून मी मुद्दाम दोन्ही लिहितोय. तुम्ही परीक्षेत कोणतंही एकच वापरा. लक्ष वापरलं तरी चालतं, लाख वापरलं तरी चालतं. ठीक आहे. बघा इथं हे लाखाचं झालं, त्याच्यानंतर इकडे काय कोणता बॉक्स असतो? हजाराचा. मग घ्या किती हजार आहे? 70. मग लिहा इथं 70. हे बघा अरे मित्रांनो, इथं तला त आहे. तला त लिहिण्याच्या दोन पद्धती असतात. कोणत्या? बघा एक त, हे बघा तला त असं लिहितात, असं. ही एक पद्धत असते तला त लिहिण्याची, आणि दुसरी पद्धत असते तला त लिहिण्याची अशी. ठीक आहे. त लिहायचं त्याला असं बाण. मग मी कोणती वापरली? ही छोटीवाली. ठीक आहे. आलं लक्षात तुमच्या? चला हे पुसून टाकतो. हे काही आपला याचा गणिताचा भाग नाही, पण तुम्हाला एक नॉलेज म्हणून मी तुम्हाला एक एक्स्ट्रा शेअर केलं. बघा 30 लाख 70 काय रे मित्रांनो? हजार. चला हजार झालं कर दे. हा चला हजार किती? 5. इथं 5 किती? इथं शेव स्थान असतं बघा. इथं हजार, इथं लक्षाचं, इथं हजाराचं, आणि इथं शे म्हणजे 100चं. मग किती ते? 5. तर 500. मग इथं लिहिलं 500. 500 किती? इथं किती उरले? मग फक्त 6. मग 500 किती? 6. आलं लक्षात? इथं लक्षात आलं तुमच्या? कसं लिहिलं? चला पुढचं आहे. आता पुढचं काय? कसं? हा तर सेमच आहे. मग बघा आता इथं किती आहे? 45. काय कितवं स्थान आहे? हजार. मग लक्ष. मग कसे? हे बघा हे झालं 45. 45 किती? पण 45 लक्ष किंवा लाख काहीही म्हणलं तरी चालतं. 45च्या लक्षाच्या नंतर किती? 71. किती? 71. 71 किती? हजार. 71,000. 504 किती? जसं हे 506 म्हणलं तसं हे 504. बघा 504. आता ह्या संख्या लिहिणं तर सर आम्हाला तुम्ही तिसऱ्याच उदाहरणात संग्रहात शिकवलं, पण तिथं मी ज्या संख्या लिहिणं शिकवल्या होत्या तुम्हाला त्या किती अंकी होत्या? तर 6 अंकी होत्या. आता इथं किती शिकतो आपण? 7 अंकी. आपल्याला संख्या ज्ञानमध्ये 7 अंकी आणि 6 अंकी या 2 अंकाची ओळख करून दिली आणि कोटीची पण ओळख करून दिली. बरोबर आहे. पण आता याच्यात इंटरेस्टिंग जे उदाहरण आहे ते आता शिक सुरू झालं तुमचं इंटरेस्टिंग उदाहरण. बघा हे असं असतं इंटरेस्टिंग उदाहरण. आता हे तुम्हाला वाचता येतं कारण त्याच्यात संख्या दिलेल्या आहेत. आता इथं तुम्हाला वाचताना थोडं गडबड होईल. कसं वाचायचं? बघा हे झालं हजारावं स्थान, हे झालं लाखावं स्थान. तुम्हाला हे वाचता आलं की हे 21 लक्ष आहे. मग तुम्ही काय केलं? इथं लिहिलं. हे बघा 21 लक्ष हे लिहिलं 21 लक्ष. ठीक आहे 21 लक्ष. मग आता इथं काय? आता इथं हजाराचं स्थान आहे, इथं 0 आहे. मग आता इथं किती? हजाराव्या स्थानाला तुम्हाला 0 किती दिसतोय? हजाराव्या स्थानाला तुम्हाला फक्त 9 दिसतो. मग हजारावं स्थान फक्त हेच असतं का? नाही, हे पण असतं. फक्त हे हजारावं आणि हे 10,000 असतं इतकंच. पण हे पूर्ण हजारावं स्थान असतं. या पूर्ण स्थानावर किती दिसत आहे? 9. मग किती म्हणायचं? 9,000. बघा 9,000. आणि शेवटी किती? शे म्हणजे शेकडा म्हणजे 100व स्थान किती? इथे 9 म्हणून 900. आणि मग पुढे किती आहे? पुढे काहीच नाही. मग आता काय करायचं? झालं पुढं काही नाही तर मग इथंच संपलं की असंच याला म्हणायचं. बघा होतं का नाही? इंटरेस्टिंग आहे. बाकीच्यांपेक्षा हे गणित कसं होतं? इंटरेस्टिंग. 21 लक्ष. हा 21 लक्ष. 9,000. हा 9,000. 900. अरे मग हे पूर्ण 900च आहे ना, त्याच्या पुढे काही आहे का? काहीच नाही. म्हणून हे झाले 900. इथपर्यंत तुम्हाला कळालं. आपल्याला असे गणित त्यांनी का बरं दिले असतील? तुमच्या लक्षात येते का? आपण उदाहरण संग्रह 3 सोडवला, मग उदाहरण संग्रह 4 मध्ये परत आपल्याला असेच गणित त्यांनी का दिले असते? तर आपल्याला पुढं अंकाची स्थानिक किंमत काय असते हे शिकायचंय. जे आपल्याला आता तुम्ही जेव्हा मोठे असाल, SSC ची वगैरे परीक्षा देशाल किंवा पोलीस भरतीची किंवा कोणत्याही परीक्षा जेव्हा देशाल त्यावेळेस तुम्हाला या स्थानिक किमतीचं आणि दर्शनी किमतीचा फरक विचारला जातो. मग आत्ताच तुम्ही मुलांना काय करायचं? स्थानिक किंमत काय, स्थानिक किंमत कशाला म्हणायची आत्ताच पक्क करून ठेवायचं. म्हणून आपल्याला असे उदाहरणं दिले.
आणि आता हे उदाहरण आता हे खूप इंटरेस्टिंग आहे. मी तुम्हाला मागच्या उदाहरणामध्ये डायरेक्ट लिहून दिलं. इथं डायरेक्ट लिहून न देण्याचं कारण फक्त एकच आहे की आपल्याला आता याच्यानंतर काय शिकायचंय. हा उदाहरण संग्रह झाला की याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये लगेच आपल्याला स्थानिक किंमत म्हणजे काय शिकायचंय. अंकाची स्थानिक किंमत काय असते आणि अंकाची दर्शनी किंमत काय असते. तुम्ही म्हणाल आमच्या पुस्तकात तसं दर्शनी किंमत दिलेलीच नाहीये, पण आपल्या पुस्तकात जरी नसली दिली तरी एनसीईआरटीच्या पुस्तकामध्ये दर्शनी किंमतीचा उल्लेख आहे. त्याला फेस व्हॅल्यू असं म्हटलं जातं. असो तो भाग नंतर आपल्याला तो पुढच्या लेक्चरमध्ये शिकायचा आहे. त्याच्यामुळे आपण आता हे एकदम लक्ष देऊन लक्ष देताय ना. चला लक्ष द्या. मग बघा आता इथं काय म्हणताय. इथं 43. आता डायरेक्ट सर तुम्ही डायरेक्ट कसं काय वाचताय. आपल्याला माहिती आहे ना की दुसऱ्या क्रमांकाचं स्थान हे लक्ष सॉरी हो तिसऱ्या क्रमांकाचं स्थान लक्ष असतं, दुसरं हजारावं, हे शेव. ठीक आहे. बघा आता हे किती 43. मग कसं लिहायचं. चला मी तुम्हाला लिहून दाखवतो. हे पेन चालत नाहीये. काय झालं पेनला. 43. बघा पेन चालत नाही आपला. बघून घ्या समजून घ्या. हे किती आहे. हा आता चालू झाला बघा. 43 किती पण 43 लक्ष. आलं लक्षात. 43 लक्ष. आता इथं परत असंच जसं आपण वरच्या उदाहरणात याला हजारावं स्थान पकडलं होतं, पण किती हजार दिसत आहे. या पूर्ण स्थानामध्ये किती दिसत आहे. या पूर्ण स्थानामध्ये फक्त 7च दिसत आहे. मग इथं फक्त 7च म्हणायचं का. 7,000. आलं लक्षात का. बघा किती. इथं मी का बरं लक्ष देतोय. ज्या वेळेस तुम्हाला असं अक्षर दिलेलं असतील आणि मग ते अंकात लिहा सांगतील त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं पाहिजे की 43 लक्ष लक्षच्या स्थानी लिहायचे आणि 7,000 लिहिताना हजाराच्या स्थानी लिहायचे. पण त्याच्या पहिले शून्य द्यावा लागतो, कारण हजाराचं स्थान आपल्याला कंप्लीट करावं लागतं. जेव्हा आपण लक्षचं स्थान म्हणतो तेव्हा हजाराव्या स्थानात 2 अंक असतात. मग त्यात जर फक्त 7,000 दिलेले असेल तर एका ठिकाणी आपल्याला शून्य ठेवावा लागतो आणि पुढे 7 लिहून संख्या कंप्लीट करावी लागते. बघा आता इथे किती. शेव्या स्थानावर 8. मग किती 800. बघा 8 असं लिहायचं रे. 8 नाही लिहायचं. 800. 800 किती 54. ठीक आहे. आता हे झालं. हे कळतंय का तुम्हाला. इथे काय इंटरेस्टिंग होतं. मला तुम्हाला काय सांगायचं हे लक्षात आलं का. ज्या वेळेस आपण हे 43 लक्ष लिहितो त्यावेळेस इथं 1000 लिहिताना फक्त 7 दिसत आहे, तर मग 7,000 लिहितो. हे तुम्हाला इकडून इकडे लिहिता येईल, पण असं दिलं असं लिहा म्हटलं तर तुमच्या हे लक्षात राहायला पाहिजे की इथं 7,000 आहे, पण हजाराचं आपल्याला 2 स्थानं भरावी लागतात. मग 0,7 करायचं. हे लक्षात आलं. उलट करायचं सांगितलं तर उलटही करू शकतो आपण. ठीक आहे. आता पुढचं उदाहरण तर खूपच इंटरेस्टिंग आहे. तिथं फक्त 5 लिहून ठेवले, बाकी सगळे 0 मांडले. मग आता याला कसं वाचायचं. आता तुम्हाला एक मी सांगितलं होतं बघा. हे कितवं स्थान आहे. लक्षवं स्थान. मग किती लक्ष दिसत आहे तुम्हाला इथे. इथं किती दिसत आहे. या लक्षव्य स्थानावर याला 5 नाही म्हणायचं, असं नाही लिहायचं. 5 दिसत आहे मग 5 लक्ष असं नाही. लक्षव्य स्थान आहे. मग तुम्हाला ह्या लक्षव्य स्थानावर किती दिसत आहे. 50 दिसत आहे. ह्या लक्ष हजाराव्या स्थानावर किती दिसत आहे. 0 जाऊ द्या. शेव्या स्थानावर 0, बाकी नंतर 0. आपल्याला काही नाही. फक्त लक्षव्य स्थानावर किती दिसत आहे 50. मग याला काय म्हणायचं 50. काय पण लक्ष किंवा 50 लाख. बघा 50 लक्ष. पुढं काय 0 द्या सोडून झाली संख्या. किती सोपं होतं बघा. सोपं होतं पण तितकंच अवघड वाटत होतं की नाही तुम्हाला अवघड. बघा आता याला 50 लक्ष म्हणा किंवा 50 लाख म्हणा, दोन्हीपैकी तुम्ही काहीही म्हटलं तरी चालतं. आता इथं तुम्हाला एक इंटरेस्टिंग फॅक्ट मी तुम्हाला सांगणार आहे. हे बघा ज्या वेळेस 50 लाख असतात तर तुम्ही 1 कोटी, आपल्याला याच्यानंतर कोटीची ओळख होती. 1 कोटीचे जर 2 भाग केले तर ते 50 लाख होतात. किती होतात 50 लाख. 2 50 लाख जर एकत्र केले तर किती बनतो 1 कोटी. मग 1 कोटी म्हणजे काय असतं तर 1 कोटी म्हणजे आता इथं बघा. इथं तुम्ही काय केलंय. 1 दशक, शतक, हजार, दशक, लाख, 10 लाख. याच्या पुढे फक्त 1 लिहिला असता आणि इकडे 0 केले असते. म्हणजे तुम्ही काय केलं असतं बघा. 1 हे 1 याच्यावर किती शून्य दिले असते. मग आता 1 2 3 4 5 6 7. मग याच्यावर 7 शून्य. 1 2 3 4 5 6 7. बघा
3 नंतर कॉमा 2 नंतर हे हजारावं स्थान, हे लाखावं स्थान, लाखाच्या नंतर कोटीवं स्थान. हे तुमच्या लक्षात आलं. हे कसं होतं कोटीवं, म्हणजे याला किती म्हणतात कोटी. किंवा तुम्ही इंग्लिशमध्ये ऐकला असाल कोटीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात करोड. 1 करोड कोण बनेगा करोडपती. तर हे करोडपती बनणाऱ्याला हे माहित पाहिजे की करोडावर किती शून्य असतात 7 शून्य. किती शून्य आहे बा सॉरी 3 आणि हे 7 शून्य. करोडावर किती शून्य असतात 7 शून्य. मग याचे जर 2 भाग केले करोडचे तर ते कितीचे बनतात 50 लक्ष. आणि इकडं 50 लक्ष म्हणजे 2 50 लक्ष. 2 50 लक्ष मिळून किती बनतात रे 1 कोटी. म्हणजे एका कोटीमध्ये किती असतात 100 लाख रुपये. 100 लाख सर हे बघा इथं तुम्हाला लक्ष स्थान म्हणलं याला तुम्ही 100 लाख म्हणा ना चालतं ना. हे किती झाले 100 लाख. आता हे लाखावं स्थान आहे तर हे झाले 100. सर तुम्ही तर म्हणताय की हे लाखावं स्थान आणि कोटी स्थान. हो तर 50 लाख आणि 50 लाख मिळून काय बनतात 1 कोटी. मग ते कोटीमध्ये जातं पुढं सरकतं. हे स्थान कोटीवच याच्या पुढचं स्थान कोटीच. पण तुम्ही असंही सांगू शकता की हे 100 लाख आहे आणि 100 लाख म्हणजेच किती 1 कोटी. असो याचं तुम्हाला काही घेणं नाही का नाही. मग तुम्ही 50 लाख म्हणा किंवा 50 लक्ष म्हणा सारखंच. म्हणजे तुमच्या हे लक्षात आलं की 50 लाख म्हणजे किती अर्धा कोटी. ओके. म्हणून आपण आज इथं जास्त वेळ घालवलेला आहे. आणि हे कोटीची बी संकल्पना जी तुमची आहे आपल्याला कोटीची ओळख करून घ्यायची होती या टॉपिक मध्ये. आपण ती कोटीचीही आता काय करून घेतलेली आहे ओळख करून घेतलेली आहे. तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करतो. आणि नसेल समजलं तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन. ठीक आहे. चला आता हे पुसून टाकू आणि पुढं सुरू करूया. ठीक आहे. पुढचा प्रश्न कसा आहे बघा. आता इथून खूप इंटरेस्टिंग त्यांनी घेतलेलं आहे. पुढे काय आता इथं बघा त्यांनी 50 लाख दिले. ठीक आहे. 50 लाख दिल्याच्या नंतर आता इथं किती दिले 60 लाख. पण इथं काय केलं त्यांनी इथं वाढवून ठेवलंय. मग इथं हजारावर 00 इथं शेवर 00 इथं किती दिले 10. मग लिहा ना किती. मग दिया 60. अरे यार आपलं पेन का बरं चालत नाहीये. चला डबल लिहू. हे बघा 60 लक्ष. ओके असं उभं धरावं लागतं पेनाला. 60 लक्ष आणि किती 10 झालं. पहा 60 लक्ष 10 सर अशी काय संख्या झाली 60 लक्ष 10. अरे मग त्याला 60 लाख 10 म्हणू ना. 60 लाख 10 येते काय वेगळं आहे. ठीक आहे असं लिहायचं होतं. हे कॉमन दिला तरी चालतो. ठीक आहे. आता हे किती मग 70. ओके हे 70 लक्ष म्हणजे 70 लाख. पण इथे 10 ठेवले का नाही. आता इथे 100 ठेवले म्हणजे 100. पण हजाराच्या स्थानावर काय आहे का नाही. मग याला कसं वाचायचं बघा. आता याला म्हणायचं 70. ओके त कसं लिहितोय मी बघताय ना 70 तला त इथं ही अशी रेष मारली म्हणजे तला त असतं 70 लक्ष. ठीक आहे 70 लक्ष 100. सर आता हे काय होतंय आम्हाला ऐकायला काही बरोबर वाटत नाही. आम्हाला अशा लंब्या संख्या लिहायची सवय. ह्या संख्याही तेवढ्यालाच आहे फक्त त्याच्यात वेगवेगळे आकडे असल्यामुळे तुम्हाला काही आकडे इथं आले. इथं आकडेच नसल्यामुळं आपण काय घेतलं हे 70 लक्ष इथं घेतलं आणि वर 100 असल्यामुळं 100 घेतलं. आता हे 100 थोडे पुढे सरकवतात ते हजाराव्या स्थानाकडे जातात. बघा हे अंक हे असं का शिकवताय ते आपल्याला अंकाची स्थानिक किंमत शिकण्यासाठी. बघा इथं अंकाची स्थानिक किंमत 10 इथं 100 इथं 1000 म्हणजे अंक आपण पुढे चालवतोय तर इकडली संख्या बदलत चालली. इथं 10 होते इथं 100 होते इथं 1000 झाले इथं 10,000 झाले. हे त्यांना समजावून सांगायचं आपल्याला पुढचा टॉपिक शिकण्यासाठी ते आपल्याकडून तयारी करून घेत आहात. याच उदाहरण संग्रहामध्ये ते आपल्याकडून तयारी करून घेत आहे. इतक्या चांगल्या प्रकारे आपलं पुस्तक त्यांनी बनवलेलं आहे. बघा आता पुढं हा आता हे किती 80. आता तुम्हाला 80 कसं लिहायचं 80 हे 80 झालं का नाही हे 80 झालं 80 हे असं असतं 80. ओके हा 80 किती लक्ष. हा चला 80 लक्ष. मग पुढे किती आता मात्र एक कुठं घुसला हजाराव्या स्थानात. बघा कॉमा दिसतोय तुम्हाला हजाराव्या स्थानात तो घुसला. मग हजाराव्या स्थानात घुसल्यावर आपल्याला काय सांगितलंय त्यांनी इथं किती लिहायचं मग 1
हजार. पुढं काही आहे का दिलेलं त्याच्या पुढं? शेव्या स्थानावर आणि इकडं नाही. मग संपलं आपलं. 80 लक्ष 1000 असं लिहायचं पुढं. आता किती? 90. तुमच्या लक्षात येते का? 50 लाख, 60 लाख, 70 लाख, 80 लाख, 90 लाख, 10, 100, 1000, 10,000 कसं वाढत वाढत गेलं बघा. मग इथे किती? 90 लाख. 90 लक्ष. आलं लक्षात? 90 लक्ष 10, 90 लक्ष 10. हजाराव्या स्थानावर बघा, हजाराव्या स्थानावर ती एक होता म्हणून 1000 म्हणलो. पण हा एक आणि हा एक इथं काळजीपूर्वक बघा. हा एकही हजाराव्या स्थानावर होता पण त्याच्या पुढे शून्य होता म्हणून तो शून्य पुढच्या शून्याला महत्व नसतो म्हणून त्याला एक पकडलं. मग 1000 झाला. इथं बघा, इथंही 1000व्या स्थानावर आहे पण तो इकडल्या साईडला आहे. इकडं आहे का? नाही. म्हणून हे 10 झाले. या 1000व्या स्थानावर किती झाले? 10. 1000व्या स्थानावर इथे 1 झाला. फक्त एवढ्या स्थानाचा विचार करायचा बाळांनो. एवढ्या स्थानाचा विचार केला तर 1000व्या स्थानावर 1 झाला. पण एवढ्या स्थानाचा विचार केला तर 1000व्या स्थानावर 10 झाले. म्हणून इथं लिहायचं 10 आणि हजार. ठीक आहे? माझं ह व्यवस्थित नाही, तुम्ही व्यवस्थित काढायचं. ठीक आहे? पुढं 91. आता इथं काय? 000. अरे म्हणजे कसं झालं? हे 50 लक्ष सारखं बघा. हे 91 लक्ष आणि हे 50 लक्ष. मग जमल तुम्हाला? ठीक आहे? 91 किती? लक्ष किंवा लाख. मी ऑब्लिक मध्ये लाख लिहितो. ठीक आहे? म्हणजे तुम्ही लाख लिहा किंवा लक्ष लिहा, काही लिहिलं तरी चालतं. 91 लक्ष म्हणा किंवा 91 लाख म्हणा, काही लिहिलं तरी चालतं. आता काय केलंय? 9. काय मजा आहे? चला आता शेवट बघा. 99 लक्ष. मग बघा आता हे 99 असं लिहायचं. 99 किती? लक्ष. पुढे काय? 99,000. मग पुन्हा 99,000. पुढे काय? शेव्या स्थानावर किती आहे? 9. मग 900 बघा. 900. पुढे किती आहे? परत 99. मग घ्या 99. झालं. अशा प्रकारे आपण पहिला प्रश्न पूर्णपणे सॉल्व्ह केलेला आहे. पहिला प्रश्न तुम्हाला अत्यंत चांगल्या रीतीने समजला अशी अपेक्षा करतो. आधी प्रश्न क्रमांक 2 मध्ये काय दिलंय? परत अशाच संख्या दिल्या, एवढ्याच संख्या दिल्या, त्याचं वाचन करा म्हणताय. फक्त अक्षरात लिहा म्हणताय का? नाही. काही शहर दिले आणि संख्या दिल्या आणि त्याचं वाचन करा म्हणताय. वाचन करा म्हणजे त्यांना असं अपेक्षित आहे की तुम्ही त्या अशा प्रकारे लिहून काढा. आता जमल तुम्हाला लिहिणं? तरी मी काय करतो, तुम्हाला एका बाजूने संख्या लिहून देतो दुसऱ्या प्रश्नाच्या आणि त्याचं उत्तरही लिहून देतो. फक्त आपण एक रॅपिड फायर त्या संख्या आणि त्याला कसं वाचायचं तेवढं वाचन करणार आहोत. आता मी तुम्हाला जसं लिहून दाखवलं असं लिहून दाखवणार नाही. फक्त एकूण संख्या देईल आणि त्याचं असं तुम्हाला लिहून देईल आणि ते फक्त आपण काय करणार आहोत? वाचन करणार आहोत. जेणेकरून तुमचा एखादा काही डाऊट असेल त्या संख्यांमध्ये तर तोही क्लिअर होऊन जाईल आणि तुम्हाला प्रश्न क्रमांक 2चं उत्तरही मिळून जाईल. चला, तुम्ही हे सोडवण्याच्या पहिले प्रश्न क्रमांक 2 सोडून बघा. जर तो तुम्हाला नाही जमला तर त्याचं उत्तर मी लगेच देतो. बघा, आपल्याला आता उदाहरण संग्रह 4 मधला दुसरा प्रश्न सोडवायचा. आपल्याला दुसरा प्रश्न काय सांगतो? आपल्याला काही शहर दिले, तिथल्या महिलांच्या पतपेढ्या दिल्या. आता पतपेढा म्हणजे काय? तर बँका. बँकामध्ये त्यांनी काही त्यांचे पैसे ठेवले, बँकामध्ये जे पैसे ठेवले त्यांना आपण ठेवी म्हणतो. मग प्रश्न काय सांगतो बघा, काही जिल्ह्यातील, आता हे जिल्हे पुणे, नाशिक, नागपूर, अहमदनगर, औरंगाबाद, यवतमाळ आणि सिंधुदुर्ग. आता इथं पुस्तकात औरंगाबाद दिल्यामुळे आपण इथं औरंगाबाद घेतलंय. आता औरंगाबादचं नाव काय झालंय? बदल झालाय. औरंगाबादचं नाव काय झालं? तर छत्रपती संभाजी नगर. ठीक आहे, तो प्रश्न वेगळा झाला. आता हे बघा, काही जिल्ह्यातील महिला सहकारी पतपेढ्यातील ठेवी. आता ह्या त्या जिल्ह्यामधल्या पतपेढ्या आहे, बँक आहे, त्या बँकेमध्ये काही ठेवी ठेवलेल्या आहे. ठेवी म्हणजे पैसे. आपण पैसा नेऊन बँकेत ठेवतो त्याला ठेव म्हणलं जात असतं. मग त्या ठेवी खाली दिलेल्या आहेत, म्हणजे या ठेवी दिलेल्या आहेत आणि त्या संख्या वाचा म्हटलंय. आपल्याला वाचा म्हटलंय म्हणून आपण काय केलंय? फक्त त्या वाचणार आहोत. आलं लक्षात?
पण परीक्षेत जर तुम्हाला असा प्रश्न आला तर त्याचा अर्थ काय राहील की तुम्हाला ते लिहायचं आहे. ठीक आहे, तर ते कसं लिहायचं तर ते मी ऑलरेडी तुम्हाला तिकडे लिहून दिलेलं आहे. हे कंसात असं कंस मारून का दिलंय, तुम्ही कंस मारून नाही लिहायचं, याला लिहायचं झालं ते हे असं लिहायचं असं. ठीक आहे, आणि हे कंस काढून टाकायचं. असं का बरं केलं मी, हे फक्त त्यांनी वाचायचं सांगितलंय म्हणून आपण वाचनासाठी त्या संख्या घेतलेल्या आहे. बघा कसं वाचायचं, आपण ते हे सगळं शिकलोच की याला हजारावं स्थान आहे, हे लाखावं स्थान आहे. किती किती 94, लाखाव्या स्थानावर 94, मग हे 94 लक्ष, मग हे किती 29,408. ओके, तसंच हे लाखाव्या स्थानावर किती 61, मग हे 61 लक्ष. हे किती, आता बघा तुम्हाला मागच्याच उदाहरण सांगितलं इथं हजाराव्या स्थानावर फक्त 7 आहे म्हणून त्याला 7,000 घ्यायचं. बघा 61 लक्ष 7,187. मग हे इथं तुम्हाला दिलेलं आहे बघा लिहून हे ह्या कंसामध्ये. मग याचं उत्तर तुम्ही परीक्षेत कसं लिहिणार असं. ठीक आहे, हे पुढे दिलेलं. आता नागपूर या शहराच्या पेढीमध्ये किती ठेवलेले आहे 46 लक्ष 53,570. मग आता हे बघा याचं उत्तर हे येतं किती 46 लक्ष 53,000 सॉरी हा हे 53. ठीक आहे, हजार आणि 570. ओके, तसंच आता हे पुढं 45 लक्ष. आता हे बघा हे 45 लक्ष 43,000 159. मग हे 159. आता हे तुम्ही वाचणं शिकलेला आहात. आता ह्या कंस पुढं बघा, हे इथे किती दिलंय 37 लक्ष 1,000 37 लक्ष 1,000 282. ओके, ठीक आहे. आता हे किती आहे 27 लक्ष बघा. मग आता हे 27 लक्ष 72,000 348. ओके, आता शेवटचा प्रश्न काय बघा, सिंधुदुर्गची किती 58 लक्ष 49,651. तेच आपण इकडं लिहून दिलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही काय करायचं, या प्रश्नाचं उत्तर तयार करायचं. परीक्षेमध्ये असं लिहायचं पुण्याची किती, नाशिकची किती, नागपूरची किती, अहमदनगरची, औरंगाबादची, यवतमाळची आणि सिंधुदुर्गची. अशा प्रकारे आपला उदाहरण संग्रह 4 इथं संपलेला आहे. तुम्हाला समजला असेल अशी अपेक्षा करतो. आपण हे का बरं फास्ट घेतलं, कारण सेम टू सेम प्रश्न आपल्याला परत विचारला गेला म्हणून आता परीक्षेमध्ये असं उत्तर लिहायचं. तुम्हाला पूर्ण उत्तर दिसत असेल. ठीक आहे, तर आपण आज आता इथंच थांबूया आणि आता लगेच आपण पुढचं लेक्चर स्थानिक किंमत म्हणजे काय ते शिकणार आहोत आणि मग त्याच्यावरचं उदाहरण संग्रह शिकूया. आणि अशा प्रकारे आपलं पूर्ण संख्याज्ञान हा 2ऱ्या क्रमांकाचा चॅप्टर समाप्त होऊन जातो. ठीक आहे, थांबूया.